सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण पाहूया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो कशा प्रकारे भरायचा आहे. तर हा जो फॉर्म मी भरत आहे तो वेबसाईटवरती भरत आहे, परंतु तुम्ही फॉर्म भरताना मात्र ॲपवरती भरा, कारण की ॲपवरती फोटो जे आहेत इमेज त्या सहज अपलोड होतात, परंतु इथं वेबसाईटवरती मात्र जरा इमेज अपलोड होण्यासाठी प्रॉब्लेम येतात. तर चला आपण सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, ॲपवरती देखील हा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे. तर इथं पहा लँग्वेज दिसत आहे, तिथून तुम्ही सर्वात पहिल्यांदा मराठी लँग्वेज निवडून घ्या. तर चला आपण करून घेऊया. तर पहा इथं वेगवेगळ्या भाषा उपलब्ध आहेत. तर तुम्ही इथं 4 नंबरला पहा आपली मराठी भाषा आहे. तर ह्या मराठी भाषा तुम्हाला सुरुवातीला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथून सोपं जाईल. त्यामुळे काय होतील, जे प्रश्न आहेत इथे भरायचे ते तुम्हाला मराठीमधून उपलब्ध होतील. त्यानंतर आपल्याला इथं डाटा एंट्री 1 नंबरचा जो पर्याय आहे इथं जायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये देखील पहिला जो पर्याय आहे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन, तर तिथं जायचं आहे. तिथं गेल्यानंतर पहा अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲपवर देखील सेम फॉर्म आहे आणि वेबसाईटवरती देखील हा फॉर्म असाच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर आपण फॉर्म पाहण्यास सुरुवात करूया. तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारा कर्मचारी आहे का. तर इथं ॲटोमॅटिकली नाही असं सिलेक्ट केलेलं आहे, कारण की त्या केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा जो कर्मचारी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे नाही इथं सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर पहा या योजनेचा लाभ 2 प्रकारे घेता येतो, म्हणजे पहिल्या अपत्यासाठी घेता येतो आणि दुसऱ्या अपत्यासाठी देखील घेता येतो. तर त्याच्यामध्ये पहिला अपत्य मुलगा असो किंवा मुलगी असो तर याच्यासाठी लाभ मिळतो, आणि दुसरा अपत्य फक्त मुलगी असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला ज्या मातेचा फॉर्म भरत आहात ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. जर तुम्ही दुसऱ्या वेळेस त्या मातेला अपत्य मुलगी झाली असेल तर फॉर्म भरत असाल तर हा पर्याय निवडा. याच्यामध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भेटेल, आणि पहिल्या अपत्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर इथं तुम्हाला पहिल्या अपत्य निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा पुढचं आहे जिवंत अपत्याची संख्या. तर इथं जिवंत अपत्याच्या संख्येमध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही पहिल्या गरोदर मातेसाठी फॉर्म भरत असाल तर 0 निवडा. त्यानंतर जर दुसऱ्या अपत्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 1 निवडायचं आहे. आणि जर तुमच्या गरोदर मातेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला उशीर झाला असेल, म्हणजे पहिल्या खेपेचीच गरोदर आहे परंतु जर डिलेवरी झाली असेल तरी देखील तुम्ही इथं जिवंत अपत्य 1 निवडा, म्हणजे पहिल्या अपत्यासाठीच निवडा. परंतु जर सद्यस्थितीमध्ये तुमची ती जी गरोदर माता आहे तिची जर डिलेवरी झाली असेल तर तुम्हाला पहिल्या अपत्याच्या लाभासाठी इथं पहिलं अपत्य निवडा आणि इथं जिवंत जन्म निवडा. कारण की पुढे काय होणार आहे, तर पुढच्या ज्या डेट आहेत ते घेत नाही ॲप्लिकेशन, म्हणजे सद्यस्थिती जशी आहे त्या मातेची तशीच तुम्हाला भरावी लागणार आहे. जर अपत्याला जन्म दिला असेल तर 1 करा, आणि जर त्या मातेने अपत्याला जन्म दिलेला नसेल तर 0 करून तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या. त्यानंतर पहा इथं आहे लाभार्थीकडे आधार कार्ड आहे का. तर इथं एकच पर्याय दिला आहे हो, कारण की तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी त्या लाभार्थीचं आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही टच केल्यानंतर हे बरोबरचं मार्क येतं. हे केल्यानंतर पहा इथं काय करायचं आहे, तुम्हाला त्या गरोदर मातेचं नाव जे आहे ते तिच्या आधारनुसार टाकायचं आहे. आणि टाकण्यापूर्वी तुम्हाला एक चेक करायचं आहे, त्या मातेचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यावरचं नाव आणि आधारवरचं नाव सेम आहे का ते पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे इथं आधार क्रमांक त्या मातेचा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हा तुम्हाला हिरवा बॉक्स दिसत आहे, तिथं काय म्हणत आहे, फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर. तर तुम्ही असं करू नका की या 2 माहिती भरल्यानंतर फेसचं रेकग्नायझेशन करू नका, कारण की
आधारचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये जन्मतारीख महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही हा पर्यायावरती जाण्यापूर्वी काय करा, त्या मातेची जन्मतारीख इथं भरून घ्या. जन्मतारीख भरल्यानंतर तुम्ही फेसचं रेकग्नायझेशन करून घ्या. तर इथं हे मात्र लक्षात ठेवा की तुम्हाला या 3 गोष्टी लागणार आहेत. ते म्हणजे त्या मातेचं नाव, तिचा आधार नंबर आणि त्यानंतर तिची जन्मतारीख. जन्मतारीख भरत असताना पहा, इथं तुम्हाला वर्ष उपलब्ध आहेत. या छोटा जो बरोबरचा मार्क आहे त्याच्यावरती तुम्हाला वर्ष उपलब्ध आहेत. तर पहा, मी तुम्हाला करून दाखवते. तर पहा, अशा प्रकारे टच केल्यानंतर तुम्ही स्क्रोल करून त्या मातेची जन्मवर्ष निवडा. त्यानंतर पुढचं जे आहे तो इथं महिनाच निवडू शकता याच्यामध्ये तुम्ही. आणि अशा प्रकारे कॅलेंडर आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मातेची त्या महिन्यामधली जन्मतारीख निवडा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या मातेची जन्मतारीख तुम्ही भरल्यानंतर हे जे आहे फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर याच्यावरती टच करायचं आहे. जर ही तुमची माता तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये भरली असेल, तिची पूर्ण प्रोसेस FRSची झाली असेल, तर तुम्हाला फक्त नोटिफिकेशन येतं की तुमचं जे आहे फेस रेकग्नायझेशन ते सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे तुम्हाला. तर इथं पहा, वय त्या मातेचं इथं भरायचं आहे तुम्हाला वर्षामध्ये. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये फक्त 3च कॅटेगरी इथं उपलब्ध आहेत. एक म्हणजे ST, दुसरा SC आणि ऑदर. तर या तिन्हीपैकी ज्या कॅटेगरीमध्ये तुमची माता असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथं निवडायची आहे. म्हणजे जातीत असेल तर SC निवडा, जमातीत असेल तर ST आणि इतरमध्ये असेल या 2 जाती व्यतिरिक्त सर्व मातांना तुम्हाला काय निवडायचं आहे, ऑदर म्हणजे इतर. त्यानंतर पहा, इथं तुम्हाला मोबाईल नंबर त्या मातेचा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मोबाईल नंबर कोणाचा आहे. तर इथं पहा, अशा प्रकारे तुम्हाला पर्याय उपलब्ध होतात. जर त्या स्वतः मातेचा मोबाईल असेल तर सेल्फ हा पर्याय निवडा. इथं मात्र तुम्हाला इंग्लिशच पर्याय उपलब्ध आहेत. जर पतीचा असेल तर हजबंड निवडा, आईचा असेल तर मदर, वडिलाचा असेल तर फादर, सासूचा असेल तर मदर इन लॉ, सासऱ्यांचा असेल तर फादर इन लॉ आणि जर यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा असेल तर ऑदर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर तुम्हाला ज्याचा मोबाईल नंबर तुम्ही टाकत आहात त्याचं इथं नातं त्या मातेबरोबर काय आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर आहे पहा पात्रतेचा निकष. तर याच्यामध्ये पहा, हे जे आहेत ते पात्रतेचे निकष आहेत. यापैकी कोणताही एक निकष तुम्हाला असेल तरी सफिशियंट आहे, परंतु यापैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि त्याचं काय करायचं आहे, तुम्हाला फोटो देखील अपलोड करायचा आहे. तर पहा, आपण हे ज्याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे ते पाहूया. या जेवढे दिले आहेत त्याच्यामधून फक्त एकच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. याच्यामध्ये पहा, पहिला क्रायटेरिया आहे 8 लाखापेक्षा कमी इन्कम असायला हवा. तर हा जर निवडला तुम्ही तर इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट चा फोटो टाकावा लागणार आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो आहे तो आहे मनरेगाचं जॉब कार्ड त्या महिलेकडे असेल तर तुम्ही हा पर्याय निवडा. तर जॉब कार्डचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. फार्मर जर ती जी माता असेल ती किसान सन्मान निधी याचं कार्ड असेल तर तुम्ही हा पर्याय निवडा. त्यानंतर श्रम कार्डचा हा पुढचा पर्याय आहे. त्यानंतर पहा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं कार्ड असेल तर हा पर्याय निवडा. त्यानंतर BPL रेशन कार्ड असेल तर हा पर्याय निवडा. आणि माता जी आहे ती 40% अपंगत्व असेल तर हा पर्याय निवडा. परंतु तुम्ही जो पर्याय निवडणार आहात त्याचं तुम्हाला तिथं डॉक्युमेंटचा फोटो अपलोड करावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा. STची जर वुमन असेल तर हे निवडा, SCची वुमन असेल तर हे निवडा. जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस किंवा आशा वर्कर असेल गरोदर माता तर हा पर्याय निवडा. तर अशा प्रकारे तुम्हाला जे डॉक्युमेंट उपलब्ध आहे त्यापैकी एक तुम्हाला इथं निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर पहा, जर जे तुम्ही डॉक्युमेंट निवडत आहात त्याचा इथं तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे. उदाहरणार्थ जॉब कार्ड असेल जॉब कार्डचा नंबर टाका, रेशन कार्ड असेल रेशन कार्डचा नंबर टाका. त्यानंतर श्रम कार्ड असेल तर श्रम कार्डचा इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर जे तुम्ही इथं इन्कमसाठी निवडलं आहे पात्रतेच्या निकषामध्ये त्याचा तुम्हाला इथे एक फोटो अपलोड करायचा आहे.
तर फोटो अपलोड करत असताना तुम्हाला 2 पर्याय इथं येतात. इथं पहिला जो पर्याय आहे तो आहे चूज फाईल, म्हणजे जर तुमचा पहिलाच फोटो या तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर तुम्हाला फाईल निवडायची. नो फाईल चूज हा पर्यायावरती तुम्ही गेला तर तुमच्यासमोर कॅमेराचं ऑप्शन येतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅमेरा ओपन करून फोटो घेऊ शकता. तर पहा, अशा प्रकारे तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होणार आहे. आणि जर तुम्ही हे काम याच्यामध्ये करताय, लिंकवरती करताय, तर मात्र तुम्हाला फोटो अपलोड करताना अडचणी येणार आहेत. आणि जर तुम्ही हे ॲपमध्ये कराल तर इथं तुम्हाला फोटो एडिटिंगसाठी पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे तुम्ही फोटो अगदी सहज अपलोड करू शकता. तर पहा, इथं मी फोटो कॅप्चर केला. तर अशा प्रकारे फक्त फोटोला डिलीट किंवा बरोबर असे 2च पर्याय उपलब्ध होतात. परंतु जर तुम्ही हेच काम ॲपमध्ये कराल तर पहा, इथं जे दिसत आहे फोटोची साईज, ते फोटोची साईज पण तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता ॲपमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला फोटोच्या खाली मात्र अशा प्रकारचा बाण दिसतो. या बाणवरती तुम्ही टच केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो 90 डिग्री म्हणजे 90 अंशाने तो फोटो फिरतो. म्हणजे जर उलटी इमेज असेल तर तुम्ही ती सरळ करून व्यवस्थित केल्यानंतर जर ती इमेज तुम्ही डाउनलोड केली तर अगदी सहज होते. परंतु इथं मात्र तुम्हाला इमेज अपलोड करायला प्रॉब्लेम येतात. इथं फक्त अशा प्रकारे 2च पर्याय उपलब्ध होतात. आणि तुम्ही बरोबर या पर्यायावरती टच केलं तर पहा, इथं साईजचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळेच मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की तुम्ही जे फॉर्म भरताय ते ॲपमध्ये भरा. ॲपमध्ये मात्र तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही जर तुमचा फोटो सरळ असेल आणि तुम्ही फोटो काढताना मात्र 1:1चा म्हणजे 1:1 या प्रमाणामध्ये जे आहे ते निवडून तुम्ही फोटो काढा. आणि अँगल जो आहे 90 डिग्रीने फक्त तुमचं इमेज जे आहे ती सरळ राहील अशा प्रकारे तुमच्या फोटो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही फाईल अपलोड करा, ती तुमचा फोटो अगदी सहज अपलोड होईल. परंतु इथं मात्र तुमचा फोटो सहज अपलोड होत नाही, इथं प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना नेहमी ॲपमध्ये भरा. त्यानंतर पुढचं आपण पाहून घेऊया. माता बाल संरक्षण कार्ड जे आहे त्याच्यावरती RCH ID उपलब्ध आहे. त्या मातेच्या उपलब्ध नसेल तर तुम्ही आशा ताईंकडे संपर्क करून तो RCH ID मिळवून घ्या. तो RCH ID इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथं MCP कार्डची नोंदणी केव्हा झाली ते दिनांक इथं टाकायचे आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे काय करायचं, तुम्हाला MCP कार्डसाठी सुद्धा तुम्हाला इथे MCP कार्डचा देखील फोटो अपलोड करायचा आहे. नो फाईल चूज या पर्यायावरती जायचं तुम्हाला. त्यानंतर तुम्ही फोटो कॅप्चर करा, 1:1 साईज सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमची इमेज सरळ आहे का ते चेक करा. आणि तुमची इमेज ॲपवरती तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर सहज अपलोड होईल. त्यानंतर पहा, शेवटची मासिक पाळीची तारीख कार्डवरती आहे, आपल्याकडे देखील उपलब्ध असते. तर इथं तुम्हाला शेवटच्या मासिक पाळीची तारीख टाकायची आहे. आणि इथं जे आहे प्रसूतीपूर्वीची ANCची दिनांक, म्हणजे ती माता जे आपल्याजवळ बाल संरक्षण कार्ड आहे त्या मातेचं, तिची जे फर्स्ट व्हिजिट झालेली आहे त्याच्यावरती तिचं तपासण्याचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये वेट, हाईट, हिमोग्लोबिन अशा प्रकारची जी माहिती आहे त्यातली जी पहिली व्हिजिट आहे त्या मातेची ती इथं तुम्हाला दिनांक टाकायची आहे. तर पुढचा प्रश्न आहे पहा, ज्या लाभार्थ्यासाठी नोंदणी करत आहात त्या वेळीच प्रसूती झालेल्या आहेत का? जर तुमची माता प्रसूती झाली असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे तो बाळाचा जन्मदिनांक जर झालेली असेल तुमची माता तर हे पुढचे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात. बाळाची जन्मदिनांक म्हणजे त्या बाळाचा जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो पर्याय सध्याचा पत्ता, तर इथं तुम्हाला पत्ता टाईप करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे हे ज्या आहेत गोष्टी ते ॲटोमॅटिकली येतं. राज्य, जिल्हा आणि तालुका देखील ॲटोमॅटिकली येतं. त्यानंतर इथं गावाची तुम्हाला तुमच्या तालुक्यामधील गावाची यादी इथं भेटेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. त्यानंतर शेवटी इथं पिनकोड टाकायचा आहे आणि इथं अंगणवाडीचा कोड आणि अंगणवाडीचं नाव मात्र ॲटोमॅटिकली येणार आहे. हे सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय इथं उपलब्ध होतात. एक प्रिव्ह्यू आणि कॅन्सल असे 2 पर्याय तुम्हाला इथं उपलब्ध होतात.
हा फॉर्म भरलेला नसल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, तर मी तुम्हाला असंच सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्ह्यू ह्या पर्यायावरती जायचं आहे. या प्रिव्ह्यू ह्या पर्यायावरती गेल्यानंतर तुम्ही त्या मातेची जी माहिती भरली आहे फॉर्ममध्ये ती सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. आणि त्याच्या खाली देखील तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध होतील. त्याच्यामधला पहिला पर्याय असेल तो म्हणजे एडिट आणि दुसरा जो असेल ते आहे सबमिट. तर जर तुम्हाला वाटत असेल की फॉर्ममधली तुम्ही सबमिट करायच्या अगोदर एकदा पूर्ण माहिती चेक करा, त्या मातेची भरलेली तुमची माहिती पूर्ण बरोबर आहे का ते चेक करा. आणि बरोबर जर आहे याची खात्री असेल तर तुम्ही सबमिट हा पर्याय निवडा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की भरताना तुमच्याकडून काही चूक झाली आहे तर ती दुरुस्त करायची असेल तर एडिट या पर्यायावरती जा. पुन्हा एकदा तुमच्यासमोर तो फॉर्म पूर्ण उपलब्ध होतो. तुम्ही जिथं तुम्हाला एडिट म्हणजे दुरुस्ती करायची आहे ती दुरुस्ती करू शकता. आणि पुन्हा तुम्हाला प्रिव्ह्यू आणि कॅन्सलचे 2 पर्याय उपलब्ध होतील. त्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यूवरती जावा आणि पूर्ण माहिती चेक केल्यानंतर सबमिट हा पर्याय तुम्ही निवडा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्हाला सहज हा फॉर्म भरायचा असेल आणि सहज तुमची दोन्ही MCP कार्ड म्हणजे माता बाल संरक्षण कार्ड आणि पात्रतेचा जो निकष आहे त्याच्यामधलं एक कागदपत्र सहज अपलोड करायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म ॲपवरती भरा. म्हणजे तुमचा फॉर्म अगदी सहज तुम्ही भरू शकता आणि सबमिट करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.